नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे। सकाळी 8 वाजेपासून आधी छाननी करण्यात आली। छाननीनंतर दुपारी 3 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। मतमोजणीला एकूण 21 बॉक्स केलेत। या 21 बॉक्समध्ये पहिले 1 नंबर पसंतीच्या क्रमांकाचे गठ्ठे करण्यात आले। या गठ्ठ्यांमध्ये आमदार किशोर दराडे, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि संदीप गुळवे हे थोड्याफार प्रमाणाने खालीवर दिसून आले। यामध्ये आता पहिल्या फेरीत कोणताही अंदाज लागणार नाही, मात्र 3 फेऱ्या झाल्यानंतर चौथ्या फेरीला काही अंदाज येऊ शकतो। सध्या पहिल्या अधिकृत फेरीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे 11,145, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे 9,370, तर महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार 1,088 एवढे मतं त्यांना मिळाल्याचं समजतंय। एकूणच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मतमोजणीच्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीनंतरच चित्र स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।